आता महा-टी-ई-टी परीक्षा 21 जून ऐवजी 28 जूनला होणार। वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यासाठीची आवश्यक असलेली नीट यूजी परीक्षा 3 मे रोजी पार पडली होती। या परीक्षेत गैरप्रकार झाल्याने संपूर्ण परीक्षा रद्द करण्यात आली होती। मात्र ही परीक्षा 21 जूनला होणार आहे। त्यामुळे महा-टी-ई-टी परीक्षेच्या तारखेत बदल करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतला। नीट यूजी आणि महा-टी-ई-टी या दोन्ही परीक्षांची बहुतांश केंद्र एकच येत असल्याने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेच्या तारखेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला। महा-टी-ई-टी परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आणि परीक्षार्थींचं हित लक्षात घेत तारखांमध्ये बदल करण्यात आला। यामुळे टी-ई-टी परीक्षा 21 जून ऐवजी 28 जूनला होणार आहे। एकीकडे देशाचे पंतप्रधान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सध्याच्या स्थितीत काटकसरीने वागण्याचं आवाहन करतायत। मात्र दुसरीकडे त्यांचेच सरकारी कर्मचारी डिझेलची नासाडी करत असल्याचा आरोप आमदार प्रशांत बंब यांनी केला। राज्यातील 27 लाख कर्मचारी डिझेलवर खर्च करतायत। मुख्यालयी राहण्याचे आदेश असतानाही अनेक कर्मचारी मोठ्या प्रमाणात शहरातून ये-जा करतात। अशा कर्मचाऱ्यांची संख्या 9 ते 11 लाख इतकी आहे। त्यांच्या येण्या जाण्यासाठी वापरलं जाणारं डिझेल आणि पेट्रोलची किंमत कोट्यावधींमध्ये। त्यामुळे खरोखरच डिझेल आणि पेट्रोल वाचवायचं असेल तर कर्मचाऱ्यांनी मुख्यालयात राहण्याची अट घालण्यात यावी अशी मागणी प्रशांत बंब यांनी केली आहे। महाराष्ट्रात असे अनेक कर्मचारी आहेत की जे लाखोंचं पेट्रोल आणि डिझेल वेस्ट करतायत असं प्रशांत बंब यांचं म्हणणं आहे। नेमके कोण कर्मचारी आहेत आणि का वेस्ट करतायत हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। का असं तुम्हाला वाटतं आणि तुमचा मुद्दा नेमका काय आहे? बघा, सर्वप्रथम सन्माननीय पंतप्रधान महोदय आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे आपल्याला आवाहन केलेलं आहे त्याला प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की त्याचं पालन केलं पाहिजे। परंतु आज सर्वात महत्त्वाचं काय आहे, जसं संभाजीनगर जिल्हा आहे, इथे किमान 20,000 अधिकारी कर्मचारी ज्यांना त्यांच्या मुख्यालय म्हणजे गावातच राहण्याचा कायदा आहे, त्यांनी अशा वेळेला म्हणजे आत्ता बोलले म्हणून नाही, दररोजसुद्धा त्यांनी हे डिझेल पेट्रोल वेस्ट करू नये। परंतु आज ते दररोज अपडाऊन करतात आणि 20,000 व्हेकल्स दररोजचे विनाकारांचा लोड हा ट्रॅफिकवर येतो, डिझेल पेट्रोलवर येतो आणि ससे होलपोट होती पूर्ण नागरिकांची। माझी विनंती आहे आता सर्व अधिकारी कर्मचारी महोदयांना की बघा, तुम्ही 8-8, 10-10 वर्षापासून त्याच गावात राहतात असं सर्टिफिकेट देऊन तुम्ही सगळं केलेलं आहे। ठीक आहे, मागच्या गोष्टी नंतर बघता येतील, परंतु आता तुम्ही सन्माननीय पंतप्रधान महोदयांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे आपल्याला सूचित केलेलं आहे त्याचं तंतोतंत पालन करावं। प्रत्येकाने आपापल्या गावात राहायला जावं आणि डिझेल पेट्रोलच्या बाबतीमध्ये जे देशावर समजा जे काही गोष्टी असतील माननीय पंतप्रधान महोदयांचा जो हेतू असेल त्याला साध्य करण्याकरता मदत करावी। असं आहे की कायदा तुम्ही करता, अंमलबजावणी पण तुम्हीच करायचे, पण मग अंमलबजावणी तुमच्याकडून का होत नाही? नाही बघा, खरं म्हणजे ना, ह्या अंमलबजावणी ह्या आपले प्रशासकीय बाब असतात। ह्या आजच मीटिंगमध्ये आम्ही माननीय कमिशनर महोदय असतील, माननीय कलेक्टर साहेब असतील, तसल्या सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत। ह्या सर्वांना तुम्हाला गावात त्यांनी सांगितलं होय पाठवावंच लागेल, आम्ही त्यांना पाठवू, नाही जर ते गेले तर त्यांच्यावर जे काही सर्व्हिसचे कायदे आहेत म्हणजे त्यांच्याप्रमाणे त्यांच्यावर शास्ती होईल। 9 ते 11 लाख कर्मचारी नियमानं ज्या गावामध्ये त्यांना नियुक्त केलं गेलेलं आहे त्या ठिकाणी राहणं हे त्यांच्यासाठी क्रमप्राप्त आहे। मात्र हे न करता शहराच्या ठिकाणी राहून ग्रामीण भागात जाऊन पेट्रोल डिझेल खर्ची घालतात असा त्यांचा आरोप आहे। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर। आखाती देशातील युद्धानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला काटकसरीचं आवाहन केलं। त्यानंतर महाराष्ट्र शासनानं काटकसरीची एक नियमावली तयार केली, ज्यामध्ये 19 नियम घालून दिले। VCद्वारे बैठका घ्या, अधिकाऱ्यांनी दौरे कमी करा अशा सूचना देण्यात आल्यात। यातील 12 नंबरच्या सूचनेमध्ये कार्यालयीन कामाकरता अनावश्यक विद्युत दिव्यांचा वापर टाळावा, कार्यालयीन वेळ संपल्यानंतर दिवे, पंखे, संगणक, वातानुकूलित यंत्रणा अशी उपकरणं बंद करावी, तसंच वातानुकूलित यंत्रणेचं तापमान 24 ते 26 अंशांवर ठेवण्याची सूचना दिली। आणि याच सूचनेची पडताळणी ABP माझानं छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन केली। तेव्हा काय नेमकं समोर आलं ते तुम्हीच पहा।
मुख्यमंत्र्यांनी खर्च कमी करण्यासाठी काही नियमावली केली. 19 नियम हे ठरवले गेले. त्यातले काही शासकीय कार्यालयाला नियम होते. म्हणजे ACचं टेम्परेचर हे 24 ते 26 ठेवा आणि नैसर्गिक प्रकाशाचा वापर करा. मात्र छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सध्या हे दृश्य आहे. म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला या ठिकाणी हा मीटिंग हॉल आहे आणि या मीटिंग हॉलमध्ये सध्या कोणीही उपस्थित नाही. मात्र तरी देखील इथे आपण पाहतोय की सगळ्या लाईट सुरू आहेत, AC देखील सुरू आहेत आणि त्यामुळे एकीकडे योजना आणि नियम केले जातात, मात्र त्याची अंमलबजावणी केली जात नाही. एवढंच नाही तर हा प्रोजेक्टर देखील आपण पाहतो आहोत की हा देखील या ठिकाणी सुरू आहे. त्यांचा PC देखील या ठिकाणी सुरू आहे. AC थंडगार आहे आणि या थंडगार ACमध्ये या ठिकाणी कोणीही नाही आहे. मात्र जे नियम केले आणि पुन्हा तुम्हाला दाखवतो की ACचं टेम्परेचर देखील आपण जर पाहिलं तर ते 18 एवढं ठेवण्यात आलेलं आहे. म्हणजे शासकीय नियम करायचे, मात्र शासकीय कार्यालयातच ते अशा पद्धतीनं ते कागदावर कसे राहतात याचं हे उत्तम उदाहरण आपल्याला म्हणता येईल. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळून आल्यानंतर धुळे जिल्ह्यातही पशुसंवर्धन विभाग अलर्ट झाला. बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागानं खबरदारी म्हणून उपाययोजना करायला सुरुवात केली. अद्याप धुळे जिल्ह्यात बर्ड फ्लूची कोणतीही लक्षणं आढळली नसून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर गिरीश पाटील यांनी दिली. दरम्यान धुळे जिल्ह्यात 36 रॅपिड रिस्पॉन्स टीम कार्यान्वित करण्यात आल्या असून पोल्ट्री फार्म मालकांना स्वच्छता राखून खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसंच नंदुरबार जिल्ह्यातून धुळे जिल्ह्यात कुक्कुट पक्षी तसंच अंड्यांची ने-आण करण्यास प्रतिबंध घालण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन विभागानं दिली आहे. धुळे जिल्ह्याने बर्ड फ्लूचा शिरकाव आपल्या जिल्ह्यात होऊ नये यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत 36 रॅपिड रिस्पॉन्स टीम आपण तयार केलेल्या आहेत आणि खास करून सतर्कता बाळगण्याचे सूचना पण आपण ह्या टीममार्फत निर्गमित केलेल्या आहेत. आता या टीमचं काम जे आहे, खास करून ज्या बॉर्डर लाईनला नंदुरबार जिल्ह्याच्या ज्या बॉर्डर लाईनला ज्या आपल्या टीम आहेत त्यांना आपण 2-3 मुद्द्यांच्या विषयी सतर्क राहण्यासाठी सूचना दिल्या आहेत. मुंबईत एकीकडे विरोधी पक्षाच्या नेत्यांचं शेतकऱ्यांसाठी आंदोलन सुरू असताना सोबतच कांदा आणि साखरेचा प्रश्न पेटलेला असताना साताऱ्यात मुख्यमंत्री फडणवीसांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं. 30 जून आधीच शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असल्याचा पुनरुच्चार फडणवीसांनी केला. हे तुमचं सरकार आहे. या सरकारमध्ये शेतकऱ्यांचा विचार हा सर्वोपरी आहे. आम्ही या ठिकाणी या बजेटमध्ये निर्णय केला शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा. त्याची तयारी आमची सुरू आहे. 30 जून पूर्वी आमच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी आम्ही देणार आहोत आणि त्यासोबत ज्या शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्ज भरलं त्यांना प्रोत्साहनपर राशी देखील आमच्या सरकारच्या माध्यमातून देणार आहोत. राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीनं मराठा भवन उभारणीसाठी 28 गुंठे जागा उपलब्ध करून दिली. जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल मराठा युवा मंचाकडून धनंजय मुंडे यांचा सत्कार करण्यात आला. तर मी जातपात धर्म सोडून राजकारण केलं पण मला लाथा मारून हाकलण्याचा प्रयत्न झाल्याचं वक्तव्य धनंजय मुंडेंनी या कार्यक्रमात केलं. मध्ये 2-3 वर्षामध्ये काय झालं त्याच्यामुळं माझं कर्तव्यात बदल होऊ. जात पात धर्म सोडून राजकारण, जात पात धर्म कधीच मी पाळला नाही, काही नाही. पण मधल्या काळात लाता मारून हाकलायचा प्रयत्न झाला. म्हणजे साखर जाऊन भांडण आपल्याचं मात्र दुसरं कार्यक्रम तर जे आहे ते इथं जे ते इथं आहे, इथं जे इथं आहे. पण मी गेलो मी आपल्या कर्तव्याशी ठाम राहील. 11वी प्रवेशापाठोपाठ आता ITI प्रवेशाचं वेळापत्रकही व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयानं जाहीर केलं. त्यानुसार 21 मे पासून सकाळी 11 वाजता प्रवेश अर्ज नोंदणी प्रक्रियेला सुरुवात होईल. प्रवेश प्रक्रियेसंदर्भातली माहिती पुस्तिका संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. राज्यात 1004 ITI आहेत तर 418 सरकारी आणि 586 खाजगी संस्था आहेत. सरकारी आणि खाजगी संस्थांमध्ये मिळून राज्यभरात 1,57,664 जागा आहेत.
पिंपरीत 5 वर्षाच्या मुलाला चॉकलेटचं आमिष दाखवून अपहरण करण्यात आलेलं होतं. या प्रकरणी आरोपी इम्रान उर्फ इक्बाल मंसुरीला मुंबईच्या पवई परिसरातून अटक करण्यात आली. पिंपरी पोलीस आणि पवई पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. पोलिसांनी पवई तलाव, चांदिवली, साकीनाका परिसरात शोधमोहीम राबवली. दरम्यान अपहरण झालेल्या मुलाला सुखरूपपणे कुटुंबियांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.